किती वर्ष तुम्ही नरकामध्ये होते? 16 वर्ष सहन केला तो त्रास. अगदी मुलं जन्माला आधीपासून स्वामी समर्थ सेवेकरी होते. स्वामी चरित्राचे 3 अध्याय, सप्तशतीचे 3 अध्याय आणि गुरुचरित्र पारायण 12 महिन्याचे 12 हे माझ्याकडून झालेच पाहिजे असं माझ्या स्वतःला केलेला होता. तिथं केल्याने सर्व काही मिळतं तर 100% समाधान मिळलं, पण आरोग्य मिळालं नाही. मी देवाला नाव ठेवणार नाही, कारण माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे ते जसं त्याचं ज्यांना जसं करतं जसं जमतं तसं करा. आजही स्वामी केलेले आहे, पण महाराजांना फक्त एवढं लागतं 2 हात आणि एक मस्त. मग त्या 2 गोष्टीचे भुकेले त्यांनी फार आपण जीवा आपला जीव जाईपर्यंत सेवा करा असं महाराजही म्हणत नाही. हे स्वतःच असतं की मी सगळं काही केलं की मला एक वेळ लागेल, सगळे काही गोष्ट होईल ते समजा. पण नक्की अमर सर वाचले आले ना, अमर सरांनी महाराजांच्या मार्फत होते, कारण ते सुद्धा स्वामी केली त्यांच्या मार्फत होत नाही माझ्यापर्यंत. खरंच मला आरोग्य नेहमी म्हणायचे की मला कमीत कमी तुमच्या सोबत नतमस्तक होतं, इतकं तरी मला चांगलं करा. पण एवढं सुद्धा माहिती होतं देवाला भीक मागितल्याने आपल्याला आरोग्य मिळत नाही. त्यासाठी स्वतः वेळ काढावा लागतो. मला सुरुवातीच्या काळामध्ये बिलकुल सुद्धा माझा पाय 1 इंच सुद्धा उचलत नव्हता. माझी मान इकडे तिकडे हल्ली तर मला लगेच चक्कर यायचे, कारण स्पॉन्डिलाइटिस होतं. ज्यावेळेस वेळेस फॅमिलीमध्ये सुरुवात झाली 2019 मध्ये 13 जुलै रोजी, तर सुरुवातीचा पहिला महिना इतका भयंकर गेला की माझा त्रास 3 चौपटीने वाढून गेला होता. तर मी त्यावेळेस जर त्यांनी फॅमिली सोडली की मला त्रास होतोय सतत संतुलित आहार घेणारी पहिल्याच दिवशी मी आहे. पहिल्याच दिवशी वर्कआउट करणारी, पहिल्याच दिवशी चहा सोडणारी. कारण करायचं तर जिद्दीने मनापासून कुठली गोष्ट केली पाहिजे. ती महिलाच करू शकते, एक लेडीज करू शकते. सुरुवात केली आणि सुरुवातीचा 1 महिना इतका भयंकर गेला, एवढा त्रास झाला. आजकाल लोक थोडंसं ओमिटिंग झालं, थोडा त्रास झाला, जसं संतुलित आहार झाला, ज्याने दोष देतात आणि लगेच वेलनेस स्किप करतात आणि पुन्हा दवाखाने करत बसतात आणि निरोप त्यांना बेनिफिट मिळतं, आउटपुट काहीच नसतं. जे की मी इनपुट सगळं करत होते, सगळे टॅबलेट खात होते, पण मला आउटपुट काहीच निघत नव्हता. मॅडम तुम्ही मेडिकल टॅबलेट 16 वर्ष खाल्ले, पडला का? इतकं सुद्धा नाही, फक्त जोपर्यंत त्याचा पॉवर असायचा हे त्यावेळेस कळत नाही. कारण म्हणजे थोडक्यात म्हणजे दारू पिल्यावर तो पैलवान बनतो, दारू पिल्यावर कोंबडी बनतो, ते काही माहिती नाही. परंतु मला त्या गोळ्याचा पॉवर आहे, तोपर्यंत मला बरं वाटेल मला कुठलंच दुखणं नाही. मला सांगायचं जोपर्यंत नशा असते गोळीची तोपर्यंत आपण पैलवान होतो. नंतर झालं किडल्या खराब व्हायचे आपले. पण काय असतं की आपल्याला स्वतःला चालता फिरता आलं पाहिजे. थोडंसं नाही का, तुम्ही आता जसं म्हणलं दारू पिलं तसं फेर बनतो ना, तसं गोळ्या खाल्यापासून तुम्ही सगळं काम करू शकते. जसं कसं गोळ्याचा पावर तुम्ही कचऱ्यामध्ये गोळ्या टाकल्या होत्या, कचऱ्याच्या बकेट मधून गोळ्या काढून खाल्ले मॅडमनी. रागा भेटल्या होत्या, त्रास एवढा झाला. पण आज तुम्ही रोज एवढे टॅबलेट खाता, न्यूट्रिशन काय फरक पडला? त्यावेळेस खरंच असं तरी त्रास होतो, कारण माणूस हारून जातो त्यावेळेस म्हणून टॅबलेट खायची वेळ होती. प्रत्येकावर येते ती, कोणीच विषय नाही आहे. पण कचऱ्याच्या एक म्हणजे फेकल्या तर याच्यासाठी होतं का आपल्याला खायचंच नाही, परंतु त्याने साथ देत नव्हतं म्हणून. तुमची सेवा किती वर्ष केली मी? तर सरांनी जोपर्यंत मला त्रास नव्हता 16 वर्ष त्यांनीच सांगितलं. त्यांच्या आईनी पण माझ्या आईनी पण फक्त मला एक शब्द आठवत, मी संतोष सरांना काल परवाच म्हणले, वेदांतला का खरंच लक्षात नसताना पण तो म्हणायचा दुसऱ्याची मम्मी किती चांगली येतात का बरं शेजारी. आज त्याला प्रॉब्लेम फील होईल असं मी वर्कआउट पण करते ना, आरोग्य पण. म्हणजे मेन म्हणजे खरंच मुलांसाठी एक जगण्याची मुलगी मिळाली फक्त वेलनेस फॅमिलीमुळं, की आपण बरं झालं तर आपण वेलनेस फॅमिलीचा जगू शकतो. आपण आजारी होऊ मुलांना ओझ बनण्यापेक्षा आणि घराच्या फॅमिलीवर ओझ बनण्यापेक्षा, कारण माझ्यासमोर सगळं चित्र होतं घरातलं की दोघी पण वयाने फार किती म्हणजे वयाने किती मोठ्या, म्हणजे त्या म्हाताऱ्या असं म्हणायला हरकत नाही, त्या काम करतायत. आणि आपण म्हणतो नवरा तो तर शेवटपर्यंत, कारण सर्वात पण धर्मांगिनी या 2 व्यक्ती एकमेकांना शेवटपर्यंत साथ देतात. किती त्रास असेल काही असलं तर ते एकमेकांवर उपकार नाही, त्यामुळे म्हणून नका काही मुलांसाठी वेळ नाही करता, मुलांसाठी तुम्ही टाइम नाही दिला. पण आज देवकी मॅडम नातवासाठी त्याच्या आईने जितकं नसं केलं तितकं मी नातवाचं केलेले, म्हणजे तिला सुद्धा जाऊ दिलं नाही इतकं त्याच्यासाठी मी जागलेले. कारण मला असं वाटत होतं मी त्यांचं काही केलं नाही, म्हणून मला नातवाला
पाळण्याची किंवा त्याला सांभाळण्याची चान्स मिळाला नाही तर प्रत्येक आजीला मिळावा. फक्त वेल्हे फॅमिलीला जास्त सत्कार मिळत नाही तर तुम्ही तुमच्या त्यांना आपण धोका पण देऊ शकत नाही. यांची वेतन सारं तुम्ही आता तुमची मुलं सांभाळणार. Yes, thank you very much.